कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती. नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखची कैफियत. देशमुख कुटुंब भगवान गडावर. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. आरोपींचं समर्थन करत नाही. देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया. आरोपींवरच्या गुन्ह्यांची माहिती घ्या. धनंजय देशमुखांची विनंती. तर भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी नामदेव शास्त्रींची ग्वाही. माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता. न्याय मागत असताना वेगवेगळे फाटे का फुटताय. नामदेव शास्त्रींसमोर वैभवी देशमुखचा सवाल. जातीवादाचा नवा अंक राज्यानं पाहिला. ज्यांच्याकडे मानाचं पद आहे तिथे देखील जातीवाद. धनंजय मुंडे नामदेव शास्त्री भेटीवरून जरांगे यांची टीका. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी नगद नारायण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. नारायणगडावर जात दर्शन घेतलं. महानुभाव पंथाच्या सर्वच प्रमुख स्थळांचा विकास करण्याचा आमचा संकल्प. परधर्मीयांनी महानुभाव पंथीयांच्या स्थळी केलेली अतिक्रमणं काढणार. हदगावातून फडणवीसांचं महानुभाव पंथीयांना आश्वासन. शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण. आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही तर अमित शहा आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून सुरतला गेले. संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळी जादू केली जाते. राऊतांनी त्यावर लेख लिहावा. सामनामधील रोखठोकवरून नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला. मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे समाधी अवस्थेत असं शिवसेनेच्या आमदारांना सांगितलं. सामनामधून खळबळजनक गौप्यस्फोट. पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचा देखील शिंदेंना संशय. सामनातून दावा. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. उद्धव ठाकरे भाजप एकत्र येतील का या प्रश्नावर ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं सूचक वक्तव्य. गडी थोडक्यात हुकला. राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला. फक्त 600 मतांनी पराभव झाला. आता 2029 साठी बघू. 2029 मध्ये पराभवाची परतफेड करण्याचा राम शिंदेंचा संकल्प. माझ्यासाठी भाजप लकी नाही. मी सगळीकडे विजयी झालो मात्र भाजपमध्ये पराभूत झालो होतो. माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. भाजप पक्ष लकी नसता तर माणिकराव कोकाटे मंत्री झाले नसते. भाजपच्या पायगुणामुळे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री. त्यांनी याची नोंद घ्यावी. प्रवीण दरेकरांचा कोकाटेंवर पलटवा. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांची गळाभेट. दोन्ही नेत्यांची गळाभेटीची राजकीय वर्तुळात चर्चा. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेमधील अंतिम सामना आज रंगणार. वानखेडे मैदानावर 5वा T20 सामना. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताची 3-1 आघाडी. अंडर-19 विश्वचषकामध्ये भारतीय महिला संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता. दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव. फिरकीच्या जोरावर भारताचा दणदणीत विजय. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.